त्यांच्या कामाची जादू नावाची जादू बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू दुसरी बाजू दुसरी बाजू दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या अतिशय आवडत्या तुमच्या प्रसिद्ध अशा कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच वेळेला आपल्या असं लक्षात येतं की ज्या मुलांना आपण स्वतःच्या कोशात पाहतो लहानपणी, गप्प गप्प असलेली अशी मुलं पाहतो, ज्यांना कोणी मित्रमैत्रिणी नसतात किंवा ज्यांना मित्रमैत्रिणी करून घेण्याची आवश्यकताही भासत नाही, त्यांना त्याचा अर्थ कळत नाही, थोडीशी एकलकोंडी असतात, अशी मुलं अचानक केव्हा तरी अशी पर्वतावरती उंच जाऊन उभी राहतात आणि ती जगप्रसिद्ध होतात. अशाच एका व्यक्तीला आज आपण इथे बोलवलं आहे आपल्या भेटीला. तुम्हा सगळ्यांना ती व्यक्ती माहिती आहे, सगळ्यांची ती व्यक्ती लाडकी आहे आणि त्या व्यक्तीला इथे बोलवण्यापूर्वी आपण त्यांच्यावर झालेली एक चित्रफीत पाहणार आहोत. पहा. मुक्ता बर्वे पुण्यातल्या चिंचवड इथे जन्माला आलेली ही चिमुकली पोर म्हणजे मुक्ता बर्वे. स्कूल टीचर असलेली आई आणि टेलिकॉम कंपनीत असलेल्या वडिलांची ही लाडकी मुलगी शालेय जीवनापासूनच नाटकात कामं करायची. तिची ही आवड तिनं ललितकला अकादमीच्या ड्रामा या विषयात पदवी घेऊन पूर्णत्वाला नेली. मुंबई गाठली ती अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या ध्येयानं. 2001 साली आम्हाला वेगळं व्हायचंय या व्यावसायिक नाटकानं तिच्या करिअरचा ग्राफ सतत वाढत गेला, तो टीव्ही सिरियल्स आणि मराठी हिंदी फिल्म्सकडे. नॅचरल ॲक्टिंगचा ठसा उमटवणारी, नाट्य फिल्म जगतात बरेच पुरस्कार मिळवलेली ही अभिनेत्री. तिची जाणून घेऊया दुसरी बाजू. स्वागत करूया सगळ्यांच्या लाडक्या मुक्ता बर्वेचं. मुक्ता, मुक्ता कशी आहेस बाळा? मस्त काका, मस्त मस्त. तू हा कार्यक्रम पाहिलेला आहेस. हो. कार्यक्रमाबद्दल मग आता मी माहिती देण्यात वेळ घालवत नाही, कारण तू जास्तीत जास्त बोलायचंस, इथे बसायचंस. मी तुला इथे बसून प्रश्न विचारणार आहे. विचारू ना? हो. तू आता सगळ्यांना माहिती झालेली आहेस, कोण आहेस, काय आहेस, पण तू इथे कशी येऊन पोचलेली आहेस? तर तुझ्या जन्मापासून आपण सुरुवात करूया. जन्म कुठे झाला, घरातले संस्कार, शिक्षण, आईवडील, नातेवाईक, बहीण भावंड या सगळ्याबद्दल माहिती देत देत मग आपण पुढे नंतर तू आता कुठे आली आहेस त्याबद्दल विचार करूया. सुरू कर. मी पुण्याजवळच्या चिंचवड नावाच्या गावात मूळची, तिकडे जन्माला आले म्हणजे. आणि घरात आई वडील, मोठा भाऊ. जन्माला आले तेव्हा आजी होती. आजीची भयंकर लाडकी होते. रादर मी घरात लाडकीच होते. तू पुण्याची ना ग? पुण्याची. मग भयंकर कशी असेल लाडकी? खूप लाडकी असशील. आता मुंबईत राहते ना 15 वर्ष. बरोबर. त्यामुळे, आणि ते बंगाली सारखं असेल, भीषण सुंदर म्हणतात तसं भयंकर लाडकी असं ते असेल. तर लाडकी होतेच, पण जे काही आगाऊपणा किंवा लाडकेपणा तो सगळा घरी चालायचा दंगा. बुजरी होते तशी थोडीशी. म्हणजे आता माझ्याकडे जे मला बाहेर न ओळखतात त्यांना वाटत नाही की मी बुजरी असेल कुठल्या काळात आयुष्यातल्या, पण मी होते. आई शिक्षिका, आता नाही शिक्षिका, आता तिने VRS घेतली. बाबा टेल्को कंपनीमध्ये नोकरी करायचे. आणि माझा भाऊ लहानपणी काम करायचा. म्हणजे त्यांनी बालकलाकार म्हणून 2 सिनेमे केलेत, एक हिंदी सिरियल केली आशिष नावाची, आणि नाटकात कामं करायचा. तर तेव्हा मला काही असं म्हणजे माझ्याकडे बघून किंवा मला स्वतःलाही असं काही नव्हतं. आमच्या 4 वर्षाचा अंतर आहे, पण तो व्यवस्थित दादा 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 आहे. म्हणजे अजूनही तो माझा दादा, आणि त्याच्याकडे हट्ट किंवा त्यांनी माझी बाजू घेणं हे सगळं आहे. तर त्याच्याबरोबर मी लहानपणी फिरायचे. त्याचं शूटिंग चालायचं, कोल्हापूरला शूटिंग असायचं पूर्वी. तर मला तेव्हा नाच करायला आवडायचा. म्हणजे आवडायचा म्हणजे काय की म्युझिक लागलं की मी तिथे सुरू व्हायचे. तर त्यांनी खट्याळ सासून अठाळ सून नावाच्या सिनेमात काम केलं होतं. तर त्याच्या गाण्याचं शूटिंग चाललं होतं. अण्णासाहेब देऊळगावकर दिग्दर्शक होते सिनेमाचे.
तर तिकडे लक्ष्मीकांत बेर्डे त्या गाण्यामध्ये त्यांचा सिक्वेन्स होता आणि दादा उभा होता, नितीश भारद्वाज, वर्षा उसगावकर, दया डोंगरे वगैरे. तर मी कडेला उभी होते आणि शूट चाललं होतं. आई आणि मी बघत बसलो होतो कसं चाललंय. तर तिकडे सुरू झालं तर मी नाचायला लागले माझी. तर लवंदे साहेब कॅमेराला होते, सूर्यकांत लवंदे आणि अण्णासाहेब देऊळगावकर. तर ते शूटिंग चाललं असताना कोपऱ्यात बघितलं की अरे निनादची बहीण छोटी नाचतीये ती. तर मग आईला सांगितलं की जा लॉजवर जाऊन तिचे कपडे घेऊन या छान काहीतरी. तर त्या सिनेमात पहिल्यांदा मी खरं तर काम केलंय, खट्याळ ससू नाठाळ ससू मध्ये. त्यात मी एक नाच केलाय छोटासा. तर ते तेवढंच. पण मला म्युझिक आवडायचं, नाच आवडायचा आणि बाकी फार बोलायचं नाही मी कोणाशी. पण मग माझ्या आईबाबांना थोडीशी बहुतेक काळजी वाटायला लागली होती की घरात आगाऊपणा करते, दादाशी मस्ती करते, पण मित्रमैत्रिणी नाहीत फारसे, बोलत नाही फारशी, शाळेत पण फार बोलायचं नाही, अभ्यास केला झालं आपली घरी आली. म्हणून मग माझ्या आईनी जी शाळेत नाटकं वगैरे लिहायची लहान मुलांसाठी, तसं एक नाटक लिहिलं मे महिन्याच्या सुट्टीत, रुसू नका फुगू नका नावाचं. त्यात भित्रा ससा आणि परीराणी असा एक रोल मला दिला होता. तर उद्देश एवढाच होता, नाटक वगैरे हा काही तेव्हा अजेंडा नव्हता त्यांचा, मित्रमैत्रिणी होतील एवढंच होतं. आणि मी त्यात काम केलं. भित्र्या सशाचं ते मला जमलं, परीराणीचं मला अजूनही जमत नाहीये. पण त्यातला भित्रा ससा मला आपसुकच आला कारण मी होतेच. पण मग पुढे काही नाही, पुढे मग कधीतरी कथाकथन स्पर्धा वगैरे असं काहीतरी करायचे. पण त्यानंतर डायरेक्ट मी 10वी संपल्यानंतर एक मोठी सुट्टी मिळते. आधी गीता मंदिर हायस्कूल म्हणून होती, म्हणजे गीता मंदिर प्राथमिक शाळा, आणि मग MSS हायस्कूल म्हणून होती जी 8वी 9वी 10वीत मिळते. आणि मग कॉलेज SP कॉलेज आणि पुणे विद्यापीठ. हो, 11वी 12वी SP, मग पुणे विद्यापीठ. आणि मग 10वीच्या परीक्षेनंतर आईकडे एक जण आले की मोठा भाऊ हिचं काम करतो, आई नाटकं बसवते लहान मुलांची, वडील चांगले वाचक आहेत माझे बाबा किंवा चांगलं प्रोत्साहन देतात नेहमीच, तर तुमची मुलगी काम करेल का राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कंपनीच्या. अच्छा. तर आई बाबा म्हणले जा घेऊन, सुट्टीत तसंही घरात काहीतरी करत बसेल ती काहीतरी. मला तेव्हा आवडायचं जुने ट्रान्झिस्टर आणि TV वगैरे उघडून बसायचे. मला इंजिनियर होईन मी असं त्यांना वाटायचं, कारण मला मुळात एकटं जे करता येईल ते खेळायला आवडायचं. सो मी सगळे जुनी घड्याळं स्क्रूड्रायव्हर घेऊन उघडून बसायची, त्यातले सेल कसे दिसतात वगैरे हे सगळं मी तेव्हा करत बसायचे. तर बाबा म्हणाले की हे सगळं ती करते त्याच्यापेक्षा घेऊन जा तिकडे. मग मी तिकडे गेले आणि मग मला पहिल्यांदा असं वाटलं की आत्ता जे मी केलंय स्टेजवर काम, मतकरी काकांचं घर तिघांचं हवं नावाचं नाटक आहे, ते त्या स्पर्धेच्या ग्रुपनी बसवलं होतं, त्यातल्या त्या मुलीचा रोल मी केला होता आणि मला खूप छान वाटलं ते काम करताना. म्हणजे मला तेच मुळात आवडलं की असा पडदा उघडतो, मग सगळे प्रेक्षक तुमच्याकडे बघतात, मग तुम्ही वर बघितलं की प्रेक्षकही वर बघतात, म्हणजे आपण आता कळतं की आपण कुठे फोकस करतोय तेव्हा हे सगळं. तर ते मला खूप आवडलं. मग प्रेक्षक मागे आले, कौतुक झालं, कोणी चॉकलेट्स दिली, कोणी शाब्बासकी, कोणी काहीतरी एक छोटी पर्स दिली. म्हटलं हे काहीतरी छान आहे, आत्तापर्यंत केलं त्याच्यापेक्षा सगळ्यात छान. तर मी तेव्हाच्या माझ्या काय समज असेल तसं मी आईबाबांना कन्वे केलं, सांगितलं त्यांना मी की आत्तापर्यंत जेवढ्या सुट्ट्या गेल्या आयुष्यातल्या 10वी पर्यंतच्या, म्हणजे 10 सुट्ट्या असतील, त्यातली सगळ्यात बेस्ट सुट्टी ही होती कारण मला नाटकात काम करता आलं. तर माझ्यात कदाचित खूप बदल जाणवला असेल आईबाबांना सुद्धा. त्यामुळे मला आईबाबांनी आणि दादांनी विचारलं की तुला हे शिकायला आवडेल का, म्हणजे नुसतंच आवड का शिकायचं. म्हणलं आवडेल. व्हेरी गुड. पण शिकायला आवडेल का म्हणजे माझ्या डोक्यात होतं की मला काम करायला मिळेल, उद्यापासून लगेच मी स्टेजवर रोज काम करेन असं मला वाटलं होतं. तर आईबाबा म्हणाले मग शिक. 2 ऑप्शन्स होते, एक पर्याय म्हणजे दिल्लीतलं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि दुसरा पर्याय म्हणजे सतीश आळेकरांचं ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ. तर आई म्हणली शक्यतो जवळच असावी, पुण्यातच तिला आत्ता ॲडमिशन घेऊ दे. म्हणून 12वी नंतर मी तो ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं आणि मग मी ललित कला केंद्रात गेले आणि मग तिकडे मात्र मी पूर्ण बदल झाला. म्हणजे गुड. ललित कलेमध्ये तू जॉईन झालीस त्यावेळेला कोण कोण होतं ललित कलेमध्ये? सतीश आळेकर सर होते जे HODच होते, पण तिथे राजीव नाईक सर असायचे, नंतर विजय केंकरे सर असायचे, मंगेश कदम सर असायचे आणि मग व्हिजिटिंग लेक्चर्स म्हणून खूप लोक यायचे. म्हणजे गिरीश कर्नाडांना भेटले, महेश एलकुंचवारांना भेटले, तेंडुलकरांना भेटले, विजयाबाईंना भेटले. आणि मला नेहमी भाग्यवान अशा करता वाटते मी की ज्या वयात मला ही सगळी माणसं किती मोठी ते माहीत नव्हतं, अशा वयात मी त्यांना भेटले. त्यामुळे काही वाटायचंच नाही, म्हणजे बिंदास जे मनात प्रश्न येतील ते विचारायचो आम्ही त्यांना, त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचो, भांडायचो शिक्षकांशी. आणि ती मोठी माणसं खरंच इतकी मोठी होती की त्यांनी कधी जाणू दिलं नाही की ते किती मोठे आहेत. ते आमच्यातले होऊन म्हणजे तेंडुलकरांशी वगैरे अशा गप्पा मारल्यात
किंवा गिरीश कर्नाडांची किंवा आळेकर सर म्हणजे मित्रच होते, एलकुंचवार, राजीव नाईक सर, की ही माणसं मी 16, 17, 18 वर्षाची असताना तिकडे होते आणि या वयात ही माणसं म्हणजे पुस्तकांपेक्षा मोठी माणसं वाचायला मिळाली इतक्या जवळनं. तर मला भाग्य वाटतं की बरं झालं की मला माहीत नव्हतं की कोण आहेत माणसं सगळी, जे आता नंतर पासआउट झाल्यानंतरही 15-20 वर्षांनी कळत नाही अजून की किती मोठ्या माणसांच्या संपर्कात येऊन गेलो. पण जो घडण्याचा काळ होता त्या काळात इतकी चांगली माणसं त्या चांगल्या माणसांच्या सहवासात, मग दिलीप प्रभावळकर आले होते, ज्योती सुभाष, चांगले चांगले NSD वामन केंद्रे सर यायचे, तर हे सगळेजण, जब्बार पटेल, तर ही सगळी मंडळी नुसती येऊन गप्पा मारून गेली किंवा एखादं नाटक त्यांनी आम्हाला वाचून दाखवलं, एखाद्या गोष्टीवर चर्चा, समर नखाते सर. तर असं म्हणजे एक असं काही भोवती तयार झालं होतं, ज्ञान भांडार म्हणू आपण त्याला, की तुम्ही जेवढं घ्याल हावरटासारखं तेवढं कमीच आहे. आणि मग त्यात असं स्पेशलायझेशन नव्हतं त्या कोर्समध्ये, दिग्दर्शन किंवा अभिनेता किंवा निर्माता असं काही नव्हतं. पण मग त्यावेळेला मुक्त नेमकेपणाने काय शिक्षण व्हायचं ललित कलेमध्ये तिथे ना? प्रॉपर HOD आपला हा होता, सतीश होता, हे बरोबर आहे. तेव्हा तिथे लेक्चर जी व्हायची त्याच्यामध्ये काय व्हायचं, म्हणजे नुसताच गप्पा व्हायच्या की काही? नाही, प्रॉपर विषय होते, 6 विषय होते, थिअरी होती. आणि तिथेच पहिल्यांदा माझी थोडी निराशा झाली खरं तर. म्हणजे मी ज्यासाठी गेले होते मला काम करायचं होतं ना, आता मला त्याचा फायदा कळतोय खरं तर. पण तेव्हा मला वाटलं की मी गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी स्टेजवर काम करायला लागणार आहे आणि ते सगळ्यात शेवटी झालं. म्हणजे अभिनय करणं हा नाटकाचा सगळ्यात शेवटचा अंग जे आम्ही एक्सप्लोर केलं, अनुभवलं, जे मला, कारण सगळ्यांना तिकडे अभिनय करायलाच आले होते सगळेजण. आणि त्या शिक्षणाचा मोठेपणा असा मला वाटला की आम्ही सगळे अभिनेते व्हायला आलो होतो, पण प्रत्येकजण आपापलं काय जे स्पेशलायझेशन आहे ते घेऊन बाहेर पडलं. म्हणजे आज काही मुलं लेखक झाली, काही दिग्दर्शक म्हणून काम करतात, काही प्रोडक्शन सांभाळतात, काही सिनेमाचं दिग्दर्शन करतात, काही एडिटर झाले. पण हे त्या 3-4 वर्षाच्या प्रवासात आम्हाला आमचं सापडत गेलं. हे त्या शिक्षणाचं फार मोठं श्रेय म्हणेन मी, कारण आम्हाला सर्वांगानी गोष्टी दिल्या जायच्या की तुम्ही किती आत्मसात करू शकताय, स्पंजसारखं तुमच्यात किती जात आहे आतमध्ये, ते होतं. आणि त्यामुळे खूप थिअरी होती प्रॉपर. म्हणजे आम्हाला सायन्स सुद्धा होतं, भाषा होत्या, फिजिक्स होतं, हिस्ट्री होती, सायकोलॉजी होती, की कलाकाराचं मानसशास्त्र, नटाचं मानसशास्त्र. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा पहिल्या वर्षी कळल्या नाहीत की हे कसं घ्यायचं, पण हळूहळू त्याचं महत्त्व कळत गेलं. की आता एखादी मोठी प्रोसेस जेव्हा समजा 5 टप्प्यांची असेल, ती कदाचित मी 2 टप्प्यात पूर्ण करू शकते, कारण माझ्याकडे काहीतरी थिअरीचा बेस आहे. असं कधी कधी होतं, फायदा होतो. तिथून बाहेर पडल्यानंतर तुझी जी मानसिक इच्छा होती, आकांक्षा होती की तुला रंगभूमीवरती काम करायचं आहे, ती पुरी होण्याकरता काय काय करावं लागलं? त्याच्यामध्ये पण एक टप्पा असा आला जो अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतो असं मला वाटतं. की पहिल्यांदा मी ललित कला केंद्रात गेले तेव्हा मला फक्त अभिनय करायचा होता म्हणून मी गेले. मग मला शिकायला मिळाल्यावर मला वेगळ्या गोष्टी, वेगळी अंग कळली की हे अत्यंत सिरियसली करण्याची आर्ट आहे, कला आहे. की नाटक श्वास होऊ शकतो आपला. स्टेजवर गेल्यावर एनर्जी येते, ती एनर्जी अनुभवल्यानंतरच कळतं की आपण जे म्हणतो की मला छान वाटते वगैरे जे काय असतं. त्यानंतर मी ठरवलं की आपण नाटकच करायचं आयुष्यभर. नाटक हेच सत्य, एकमेव ध्येय, नाटक नाटक नाटक. अशी मी मुंबईत आले. पण मी काय होतं की 3 वर्ष जे मी शिक्षण घेतलं होतं, 3-4 वर्षाचं शिक्षण झालं, त्यामध्ये सगळ्या आयडियल सिच्युएशन्समध्ये आम्ही शिकत होतो. म्हणजे एखादं नाटकाचा प्रयोग करायचा तेव्हा मला महिनाभर तालमी करता यायच्या. आमच्याकडे एक स्टेज असायचं, त्यात कोणाचाही पैसा इन्व्हॉल्व नसायचा. म्हणजे कोणी निर्माता नसायचं ज्यात पैसे घालणारे, ज्याची इकॉनॉमी त्यावर चालणार आहे, अशा प्रकारचं थिएटर ते नव्हतं. प्रूव्हन स्क्रिप्ट्स होती. म्हणजे आम्ही एलकुंचवारांची नाटकं केली, तेंडुलकरांची नाटकं केली, काही संस्कृत केली, काही अशा प्रकारची हिंदी केली. जी माहिती होती की नाटकं मोठीच आहेत मुळात, ती नाटकं केली. त्यात मोठे मोठे चांगले रोल करायला मिळाले, की सखाराम माइंड्रामधली चंपा करायला मिळाली, मीडिया करायला मिळालं. हो, फार सुंदर. या सगळ्या गोष्टी आणि गप्पा पुढे आपण सुरू करतो. फक्त एक छोटीशी विश्रांती घेऊया मध्ये. मित्रमैत्रिणींनो, एक छोटीशी विश्रांती आपण घेत आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा. एका सुबुद्ध आणि संपन्न अशा अभिनेत्रीशी आपण गप्पा मारतो आहोत. कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा गोष्टी करतो. अतिशय
छान अशा या मुलीबरोबर मुक्ता बर्वे. एवढी मोठी मोठी नाटकं तुम्ही जेव्हा करत होतात ललित कलेमध्ये त्यावेळेला ती नाटकं समजावून सांगण्याकरता कोण होतं का तिथे? हो, म्हणजे त्या नाटकाचा अभ्यास व्हायचाच, पण आम्हाला ती दाखवली पण जायची बरेचदा. आणि आता म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग केलं जायचं? रेकॉर्डिंग केल्याचं किंवा काही काही प्रयोग व्हायचे कधी कधी. बरोबर. कधी परदेशातनं काही नाटकं यायची, बरं, जर्मनीतनं काही ग्रुप आले होते, वेगळ्या प्रकारचं थिएटर, वेगळ्या राज्यांमधलं थिएटर दाखवलं जायचं. किंवा आता कधी कधी आळेकर सर स्वतः नाटकाविषयी सांगायचे. आम्ही आशी पाखरे तिचा अभ्यास केला होता तेव्हा जब्बार सर आले होते. त्यांनी एक 5 दिवसाचं सलग लेक्चर घेतलं होतं. आणि मी किंवा आणि माझ्या वर्गातले आणखीन आम्ही इतके वेड्या झालो होतो की आम्ही जब्बार सरांच्याच प्रेमात पडलो होतो की तो अरुण सरना एक हाच असणार वगैरे, सगळं भारावून जाण्याचा तो काळ होता. तर त्यामुळे ज्या लोकांनी ॲक्च्युअली त्या नाटकांमध्ये कामं केली किंवा त्या संपर्कात आले त्या कुठल्या तरी निमित्ताने, ती माणसं येऊन आम्हाला त्या नाटकाविषयी सांगायची. महानिर्वाण आळेकर सरांनी स्वतः शिकवलं होतं. किंवा वाडाच्या विषयी आम्ही चर्चा केली तेव्हा एलकुंचवार सर होते तिकडे. तर हां, तर मी तुम्हाला टप्पा सांगत होते की मी ते सगळं एका आयडियल सिच्युएशनमधनं मुंबईत आले होते. आणि जेव्हा मी मुंबईतून कमर्शियल नाटकाला सुरुवात केली तेव्हा पहिले काही दिवस माझ्यातच एक युद्ध झालं की मला कळायचं नाही की हे कसं सगळं करायचं. कारण इथे कमर्शियल म्हणू, व्यावसायिक नाटक म्हणू, या सगळ्यामध्ये एक वेगळा महत्त्वाचा घटक येतो. प्रोफेशनल थिएटर असं प्रोफेशनल थिएटर आपण म्हणू की यामध्ये एक निर्माता असतो जो त्याचे पैसे लावणार असतो त्या नाटकात. आणि आता मी आणखीन सांगते कारण मी एक निर्माती झाली आहे, त्यामुळे आता मला त्याचं एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पोचल्यावर मला गमतीशीर दिसतंय सगळं. मी तेव्हा कसा विचार करत होते. तर त्याचा एक पैसा असतो त्यामध्ये आणि तो व्यवसाय म्हणून तो करत असतो आणि त्याला त्यातनं पैसे जनरेट करून आणखीन पुढची नाटकं आणायची असतात. त्यामुळे एक मोठं असं यंत्र चाललेलं असतं अख्खे एका नाटकात. तर ते मला कळायचं नाही सुरुवातीला की ही अशा पद्धतीने मी नाही प्रयोग करू शकत. असं मनात यायचं की ह्या काय महिनाभराच्या तालमीत कसं उभं राहणार नाटक, किंवा काही नट येतच नाहीये दोघांच्या तालमीवर कसं, हे जे सगळं सुरुवातीला कुरबुरी होते. कारण मी एक वेगळ्या सिच्युएशनमधनं आले होते आणि मग हळूहळू याची गंमत वाटायला लागली. आत्ता जे मी करते त्याची सवय झाली, गंमतही वाटायला लागली. आणि मला कधी कधी काही वेळेला असे टोमणे पण खायला लागले आहेत काही जे अजूनही त्या प्रकारचे थिएटरमध्ये आहेत की अगं तू एवढं शिकलीस वगैरे ठीक आहे, पण ते वापरणारच कधी तू, इथे तर सगळं कमर्शियल आणि हे करतेस. तर मी म्हटलं की सक्सेसफुल असणं हा काही कुठल्या गोष्टीचा दोष नाही असू शकत. सक्सेसफुल नाटक किंवा सक्सेसफुल कलाकृती. आय डिफर विथ दीज पीपल. कमर्शियल प्रोडक्शन आणि प्रोफेशनल प्रोडक्शन याच्यामध्ये मी फरक करतो. म्हणजे त्याला ही दोन वेगळी थिएटर्स मी मानतो. परंतु मी जे काही आता तुला पाहतोय, आय थिंक यू आर डुईंग प्रोफेशनल थिएटर. एम आय राईट? बरोबर. तर प्रोफेशनमध्ये असलेल्या माणसांनी, निदान प्रोफेशनमध्ये असलेल्या माणसांनी अशा तऱ्हेचे सुशिक्षित नटांवरती ताशेरे ओढू नयेत असं मला वाटतं. पण म्हणजे ते कधी कधी व्हायचं की आणि मग ते त्या शिकून आल्याविषयी पण एक चेष्टा, आता करत असलेली कामाविषयी पण चेष्टा. पण मला तसंही आवडतं, मला स्वतःला चेष्टा करायलाच आवडते. आणि जर कोणी टोचून बोलणार नसेल तर प्रगती होणार कशी? अगं बाळा, तुलाच नाही माझ्यासारख्या माणसाला सुद्धा सुरुवातीला हे आले पुस्तकं वाचून ते सगळं पुस्तकं वाचून करतात. पण पुस्तकाबरोबर थिअरी आम्ही इथेच शिकत असतो तुमच्याबरोबर. तुम्ही ज्या पद्धतीने करता त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आम्ही थिअरी करतो, एवढाच फरक आहे. बरोबर. कंटिन्यू. आणि मग मला जी मिळणारी प्रत्येक संधी आहे ती मला असं वाटायला लागलं की ही आपली प्रॅक्टिस आहे, म्हणजे आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी एक ॲक्टर म्हणून जे कुठलं आव्हान येते. मग मला त्याच्यामुळे मी नाटकाकडनं टेलिव्हिजन, त्यानंतर मी सिनेमा, या गोष्टी मी ही आव्हानं पेलण्याचा विचार करू लागले. आणि मला लक्षात आलं की हे खूप अवघड आहे, जे आपल्याला जमतच नाही, जे अजूनही जमत नाही. म्हणजे थिएटर जमत नाही हे कळतच आहे, पण बाकीच्या गोष्टी जमत नाहीत. आणि जोपर्यंत जमत नाहीत तोपर्यंत करत राहायला पाहिजे. हे तुझ्या नम्रतेचं एक उत्तम उदाहरण आहे की जमत नाही, बिकॉज वी हॅव वर्क टुगेदर. आय नो यू ॲज अन ॲक्टर, आय नो यू. ऑनेस्टली मला जर विचारलं तर मी एवढं मात्र नक्की म्हणेन की सर्वच्या सर्व सुशिक्षित होऊन आलेले नट किंवा नट्या हे मी ज्याला पूर्णार्थाने ॲक्टर म्हणतो ते नसतात. पूर्ण ॲक्टर तो नसतो किंवा असतोच असं नाही. पण यू आर डिफरंट. यू आर वॉकिंग ऑन द सेम पाथ अबाउट विच आय हॅव बीन थिंकिंग सिन्स लॉंग.
मी कोणत्याही याच्यात गेलेलो नाही आहे इन्स्टिट्यूटमध्ये, पण ही जी इन्स्टिट्यूट आहे तू जी म्हणतेस ती तुला प्रत्यक्ष अनुभव यायला लागला, तीच माझी इन्स्टिट्यूट गेली 65 वर्ष. हो. कंटिन्यू. आणि आमची इन्स्टिट्यूट तुम्ही आहात म्हणजे आम्ही, कारण आपण काम केलं एकत्र, त्यामुळे तुम्हाला ॲक्टर म्हणून पण माहिती आहे. मी काम करताना सुद्धा सरेंडर करते. मी पहिल्यांदा स्क्रिप्टला, मग दिग्दर्शकाला, आणि मी अगदी मेकअप रूमपर्यंत. म्हणजे त्यामुळे मी आज सुद्धा आत्ता माझा ज्यांनी मेकअप केला आहे त्याला मी एकही सूचना दिली नाही. मग याच्या आधी मी किमान 100 वेळा मेकअप केला असेल कुठे कुठे, मी स्वतःचाही मेकअप व्यवस्थित करू शकते. पण मला असं वाटतं की मग मजा काय, ते वेगळं टेक्स्चर आहे ना. मी आज त्याला जसं हवंय तसं त्यांनी माझा चेहरा रंगवावा, म्हणजे मी वेगळी दिसेन. इन ॲडिशन टू दॅट इथलं लाइटिंग पॅटर्न जे आहेत ते वेगळे आहेत, ते त्याला माहिती आहे, ते आपल्याला माहिती नसतं. बरोबर. त्यामुळे मला सरेंडर करायला नेहमी आवडतं. निर्णय घ्यायच्या आधी ठरवते मी की हे मला पटतंय का नाही. एकदा मला पटलं असं मी म्हटलं की मग मी त्याच्यावर काही मग तक्रार नाही होत. प्रश्न असतात मला, पण तक्रार नसते की ह्याला काहीच असं होत नाही. की तुम्हाला मी सोपवलंय आणि प्रत्येकजण चांगलंच काम करायला आलेलं असतो. त्यामुळे असं कोणी ठरवून मी आता वाईट काम करतो असं ठरवून कोणीच काहीच करत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपापलं काम माहिती असतं. तर मला ते आवडतं जे आपण ॲक्टर आणि डिरेक्टर म्हणून एकत्र काम केलं आघातमध्ये. आणि मी मगाशी पण आपण बोलताना सांगितलं की वेगळी दिसले. त्यामुळे मी आघातमध्ये मी वेगळं काम केलंय, वेगळ्या ठिकाणी. मी आता डबल सीटमध्ये वेगळं काम केलंय समीरकडे. हां, तुम्ही आय वॉन्टेड यू टू लुक इलीट, आय वॉन्टेड यू टू बिहेव in with a very different gestures which you did. तुझं पहिलं नाटक कुठलं मग प्रोफेशनल? आम्हाला वेगळं व्हायचंय नावाचं नाटक होतं. मतकरी काका लेखक, मंगेश कदम दिग्दर्शक आणि सुयोग कंपनी म्हणजे सुधीर भट. सुयोगकडे पहिलं का? हो हो हो. ए मुक्ता ए नको वगैरे ते सगळं धमाल अनुभव. कारण खूप पहिलंच नाटक इतक्या चांगल्या संस्थेकडनं, इतक्या चांगल्या लेखकाचं. आणि कोइन्सिडन्स असा की मी मतकरी काकांच्या नाटकामुळे नाटक आयुष्यात आलं माझ्या, घर तिघांचावं, आणि पहिलं नाटक त्यांचंच मला मिळावं. त्या नाटकाने आणखीन एक चांगली गोष्ट केली, मी आयुष्यात खूप चांगली माणसं आली. जी कन्सिस्टन्सी आहे माझ्या आयुष्यात की खूप चांगली माणसं मला सतत मिळत राहतात आयुष्यात. तुझ्या आईवडिलांनी काही विरोध नाही केला मुंबईला जाण्याकरता? छे त्यांनी फारच सपोर्ट केला. व्हेरी गुड. आणि सपोर्ट नो यू बीइंग यंग, दो ट्रेन्ड ॲक्टर, बीइंग यंग अँड अ वुमन, सो टिपिकल पुण्याचा एक कुटुंबातला प्रमुख म्हणून वडील किंवा आई यांनी काही विरोध नाही केला? माझे आई वडील ना, मी खूप साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे, पण ते खूप मॉडर्न आहेत. मॉडर्न विचारांचे मॉडर्न आहेत. साध्या घरातले जन्माला आलेली दोन्ही माणसं आहेत, साध्या प्रोफेशनमधली आहेत, पण अत्यंत मॉडर्न फॅमिली. भाऊ खूप सपोर्ट करणारा. आणि आता माझ्या लक्षात येतं की त्यांनी आम्हालाच जबाबदारी दिली होती आणि इतका 100% किंवा 200% विश्वास टाकला होता की त्याच्यामुळेच तुम्ही काही इकडे तिकडे वागू शकत नाही. जाणीव राहते. हां, की एवढे ते ब्लाइंड फेथ असल्यासारखं आहे की मी हलूच शकणार नाही. त्यामुळे ती जबाबदारी आपोआप आली, ती कधी दिली नाही. आणि मला आठवते तेव्हापासून, आम्ही लहान होतो तेव्हापासून आम्हाला आमची मतं विचारली जायची घरातल्या निर्णयावर सुद्धा. म्हणजे टीव्ही घ्यायचा का नाही वगैरे ह्या गोष्टीत सुद्धा. व्हेरी गुड. किंवा आपण आता काय करायला पाहिजे. किंवा मला आठवतंय काका की असं काही चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले लोक नाही. त्यामुळे पगार झाला की गोदरेजचं कपाट होतं घरात, त्यात तसंच श्रीखंडाची भांडी असतात ना, त्या भांड्यात पैसे ठेवले जायचे. जे वर खर्चाचे पैसे असायचे ते समोर असायचे. त्यामुळे पॉकेट मनी वगैरे अशी काही कॉन्सेप्ट नव्हती. आणि आईबाबांनी सांगितलं असायचं की यात पैसे आहेत, तुम्हाला जर काही घ्यावंसं वाटलं दुकानात जाऊन तर घ्या, कारण दोघंही नोकरी करणार आहे. आणि ते ठेवले जायचे. पण त्याचं दुसरी बाजू अशी होती त्या गोष्टीची की आम्हाला दिसायचं ना की किती पैसे आहेत महिन्याभरासाठी. त्यामुळे असा वायफळ खर्च करायचे विचार आमच्याही डोक्यात आले नाही आणि त्यावर लक्ष ठेवा असं आईबाबांनाही कधी वाटलं नाही. मला त्यांना भेटायला आवडेल. हो, फारच मस्त माणसं. आणि आता मी जशी स्वागतार्ह असं जे आहे मॉडर्न वागण्यातलं किंवा विचारातलं, तेवढं त्यांनी ते बरोबर घेतलं. व्हेरी नाईस पेअर ऑफ पेरेंट्स. व्हेरी गुड. आपण एक छोटीशी पुन्हा एकदा विश्रांती घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण तुझ्या दुसऱ्या नाटकाकडे वळणार आहोत. पण पहिल्या नाटकामध्ये कोण कोण होतं तुझ्या आसपास ते तू सांगणार आहेस आणि मग दुसऱ्या नाटकाकडे. मित्र, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. आपण लवकरच पुन्हा भेटीला येतो. कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू.
नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. दुसरी बाजूमध्ये गप्पा गोष्टी करतो माझ्या अतिशय लाडक्या अशा मुलीबरोबर, मुक्ता बर्वेबरोबर. मुक्ता, तुझ्या पहिल्या नाटकामध्ये, मतकरी काकांच्या पहिल्या नाटकामध्ये, आणि जे मंगेशनी बसवलं होतं असं तू म्हणालीस, आणि सुयोग, सुधीर भट, गोपाळ अलगिरी, ह्या नाटकामध्ये तुझ्या बरोबर आसपास कोण कोण होते जरा सांगशील का? निखिल रत्नपारखी, बर. जयंत जठार जो माझ्या बरोबर ललित कला केंद्रात आला होता. अरे वा. हो, तोही माझ्या बरोबर शिकला होता तिकडे, जो आता एडिटर आहे खूप मोठा. हो हो. नंतर शिरीष आठवले, जे डेंटिस्ट आहेत आणि जे ऍक्टर म्हणून पण काम करतात मध्ये मध्ये. विद्याधर जोशी, बर, ठाणे, बाप्पा. नंतर सुप्रिया मतकरी, बर, विनोद आणि रसिका. बर. तर ही सगळी माणसं पहिल्यांदा भेटली तिकडे. पण सुप्रिया काय, रसिका काय, माझ्या आयुष्याचा भाग झाली ती माणसं, म्हणजे आहेत. आणि फार दुर्मिळ असतं अशी माणसं आयुष्यात येणं, किंवा अशा प्रकारे ऋणानुबंध जुळणं. कारण मला मी जशी सांगितलं की मी पूर्वी फार मित्रमैत्रिणी अशी कधी नव्हते, पण मी माझं घर सोडलं, मी मुंबईत आले, मी एकटी राहायला लागले, आणि मला माझी माणसं आपोआप भेटायला लागली. म्हणजे ती गरज म्हणून नाही आली, ती आवडीची झाली, ती जवळची वाटली, आणि ती क्लिक झाली म्हणून आली. म्हणजे खूप चिडवायचे मला ते, तुम्ही काय ललितमधनं आलेली मुलं सगळी नाटक शिकवणार का तुम्ही वगैरे, अशा चेष्टेतनं सुरुवात झालेली मैत्रीला. पण या सगळ्यात एक धागा पक्का होता, जो म्हणजे कामावर प्रेम. म्हणजे रसिकाचं नितांत प्रेम, सुप्रियाचं खूप प्रेम. आणि या सगळ्या मैत्रिणी राहिल्या माझ्या आयुष्यभरासाठीच्या झाल्या. त्या छान दिवस होते फारच. आणि मी अत्यंत ज्युनियर, आणि सगळे मला त्रास द्यायचे आणि मी करून घ्यायचे आनंदाने त्रास. दुसरं नाटक कुठलं? देहभान. हो, देहभान, अभिराम भडकमकर, कुमार सोनी. फारच छान नाटक आहे. हो 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 हो. आणि दत्त विजय प्रोडक्शन. त्यामध्ये दुसरी मैत्रीण मिळाली, नीनाताई आणि स्मिता सरवदे. याही तशाच राहिल्या आयुष्यभर. आणि अशी मैत्री झाली या सगळ्यांची की सगळं माफ असतं. म्हणजे की नीनाताई तर म्हणते की तुला सगळंच माफ आहे, तू तर कुठे जर फक्त फोन कर की आता इकडनं मला घेऊन जातं, मी येणार फक्त. म्हणजे मधला काही काळ असे प्रत्येक टप्पे असतात आयुष्यातले. आणि जस्ट मी आले होते पुण्यामध्ये, होमसिक व्हायचे पुण्यातनं मुंबईत, तर रडायचे, आजारी पडायचे, कारण हॉस्टेलवर राहिले होते सुरुवातीला, मग पेईंग गेस्ट म्हणून राहिले होते. मी मुंबईत 9 वर्षात 9 घरं बदलली, 9 जागा का 10 जागा झाल्या माझ्या. आणि मग मी घर घेतलं स्वतःचं, आता फायनली घर आहे माझं. तर तेव्हा या सगळ्या जणी, आणि वयाने मोठ्या मैत्रिणी होत्या कायम, मला आहेत अजूनही. तर घरी राहायला जाणं, किंवा नीनाताईची मुलगी माझ्या वयाची, तीही माझी मैत्रीण, पण आमची मैत्री वेगवेगळी आहे. म्हणजे त्या वेगवेगळ्या मैत्रिणी म्हणून मानते मी. तर हे सगळं झालं. गिरीश काका भेटले तिकडे, स्मिती किंवा शशांक सावंत, ययाती, हा सगळा ग्रुप झाला. उत्तम नाटकं झाले, छान प्रयोग झाले. त्या वयात मी अशी होते ना की एक लहानपणी ग्रूमिंग असतं, जे आजी आजोबा आई वडील आपलं करतात, पण एक काम सुरू झाल्यानंतर या क्षेत्राचं एक ग्रूमिंग असतं. ती जडणघडण माझी या सगळ्या लोकांमुळे झाली चांगली. रसिकामुळे गिरीश पण आला आयुष्यात, गिरीश जोशी, ज्याच्यावर मी नंतर काम केलं, लेखक. तर या सगळ्या मंडळींनी माझं एक प्रोफेशनल म्हणून ग्रूमिंग केलं चांगल्या अर्थाने. किंवा आपल्या क्षेत्रात स्पेशली असे टप्पे खूप येतात की तुम्ही काम करत असता त्याच्यापेक्षा जास्त, हो, त्याच्यापेक्षा जास्त विश्रांतीचे टप्पे येतात, आणि जी कंपल्सरी घ्यायची असते. कारण 2 कामाच्या मध्ये तिसरं काम आलं नाही तर तुम्हाला कंपल्सरी विश्रांती घ्यायला लागते. आणि त्यात तुम्ही जितके हेल्दी ठेवाल स्वतःला, जितकं स्वतःला तुम्ही परिपूर्ण कराल, तितका तुमचा कामाचा हे चांगला असतो पिरियड. तर या सगळ्या मंडळींनी, नीनाताईंनी मला दौऱ्यांमध्ये वाचायला शिकवलं. किंवा ती तेव्हा लोकसत्तासाठी लिहायची, आम्ही तिचे लेख वाचायचो, तेव्हा ती मोठ्यानं वाचायची. योगासनं करायची ती, आम्ही तिच्याबरोबर योगासनं करायचो. गाणी गमती, किंवा ज्या ठिकाणी जाऊ तिकडच्या आसपासच्या गोष्टी बघून यायच्या. हे सगळं पुन्हा एका ॲक्टरसाठी हे सगळंच ग्रूमिंग आहे ना. म्हणजे डोळे उघडले की दिवस सुरू झालं की एक ॲक्टर सुरूच होतो ना अभ्यासाला. असं काही प्रत्येक वेळेस शाळेत जाऊन बसायला लागत नाही आपल्याला. त्यामुळे ह्या सगळ्या माणसांमुळे ते होत गेलं माझ्या आयुष्यात दुसऱ्या नाटकात. आणि तिसरं नाटक आलं ते हम तो तेरे आशिक है, संजय काका. आणि ते पाहिलेलं आहे. हो हो, ते पाहिलं, देहभान पाहिलेलं आहे. बरोबर. जितू होता ना, जितू होता, संजय काका होता, आणि चंदू लोकरेचं प्रोडक्शन होतं. त्यावेळेला तुझी माझी ओळख नव्हती, जितूने ओळख करून दिली की तू बघच मुक्ताला म्हणून. पार्ल्याला दिनानाथला आला तर तुम्ही, बरोबर. आणि ते नाटक माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे एका अर्थाने. कारण तोपर्यंत मी टेलिव्हिजनवर असेल किंवा सिनेमात असेल किंवा नाटकात असेल कॅरेक्टर रोल्स करत होते. छोटी बहीण, शेजारची मुलगी, आणखीन काहीतरी नात, असे
मी रोल करत होते. हम तो तेरे आशिक हे पहिलं नाटक ज्यात चंदू लोकरे आणि संजय काकाला मी नेहमी क्रेडिट देते की कुणाला तरी व्हिज्युअलाइज करायला लागतं ना एखाद्या नटाला, कारण मी काही अशी काय म्हणू आपण रूढार्थाने सुंदर सुंदर मुलगी नाहीये की जी हिरोईन माझ्या आयुष्यातली हिरोईन अशी काही मी नव्हते की आता थोडं मी ग्रूमिंग केलं आणि आता मी थोडीशी वेगळी दिसते. पण जेव्हा मी ते केलं काम तेव्हा मी अत्यंत साधी आणि एक साधी मुलगी तरी चांगली चटपटीत रोल करायचे. पण मला तुला हे माहिती आहे का, हा आपल्या शास्त्राचा एक फार मोठा नियम आहे बरं का. वेन यू डोंट लुक फिल्मी यू बिकम अ व्हेरी गुड ॲक्टर, फॅन्टॅस्टिक ॲक्टर. तुमचा चेहरा जेव्हा फिल्मी नसतो, तुम्ही सर्वसामान्य माणसासारखे असता, तेव्हा तुम्हाला अधिक फुलायला फार मोठी संधी असते बरं का. तेव्हा यू बी व्हॉट यू आर. आय लव्ह यू ॲज यू आर. तुझी जी महत्त्वाची नाटकं जी आत्ता 1-2-3 सांगितलीस, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन नाटकं आणि सिरियल्स महत्त्वाच्या ज्याच्यामध्ये तू घेतलेल्या शिक्षणाचा फायदा झाला, तुला आणखीन काही शिकायला मिळालं, प्रॅक्टिकल्स करायला मिळाली, असं काही आठवत आहे का? हो, मी मुळात काका कमीच काम केलं खूप. म्हणजे जितक्या वर्षात जेवढं काम होतं त्यामुळे माझी जवळपास सगळी कामं ही एक काहीतरी महत्वाचीच ठरली माझ्यासाठी. त्यामुळे त्यानंतर मी फायनल ड्राफ्ट केलं, त्यानंतर कबड्डी केलं आणि त्यानंतर आता छापाकाटा केलं, जी सगळीच काहीतरी एक वेगळं देऊन गेली. काहीतरी नुसतं पुरस्कारांच्या अर्थाने नाही म्हणते, मी ऍक्टर म्हणून मला काहीतरी देऊन गेली. तर फायनल ड्राफ्ट सुद्धा खूप वेगळं नाटक जे गिरीश जोशींनी लिहिलं माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी लिहिलं, आम्ही एकत्र काम केलं. ते नाटक ज्यांनी बघितलं त्यांना अंदाज येईल त्यात माझी आत्तापर्यंतची जी इमेज होती तोपर्यंतची त्याच्यापेक्षा अत्यंत विरोधाभासी इमेज, जी कदाचित माझ्या खऱ्या व्यक्तिमत्वाच्या जरा जवळ जाणारी होती. एक तर शांत इंट्रोवर्ट मुलगी, इनर. तर तशा प्रकारचा. आणि गिरीशनी वाचिक अभिनयावर खूप उत्तम काम करून त्याचा दिग्दर्शक म्हणून एक रिदम सेन्स खूप वेगळ्या पद्धतीने तो काम करतो. नटाच्या वाचिकाचा जे त्यातल्या रिदम पॅटर्न्सवर तो काम करतो वेगळ्या अर्थाने. तसे कलोक्युअल डायलॉग्स लिहितो आणि त्या पद्धतीने तो बसवून घेतो, त्यात मजा आली. त्यानंतर कबड्डी ती तर ट्रीट होती, कारण विनय सर होते, विनय सरांबरोबरचं नाटक. परत एकदा सुयोग बरोबर नाटक केलं आणि कबड्डी प्लेयरची भूमिका. इथे मात्र म्हणजे नटपणाचा कस लागला माझ्या, कारण मी मुळात मैदानी खेळ म्हणजे मैदानात इतकं पण पाऊल टाकलेलं नव्हतं मी कधी. मॅक्सिमम धाडसी खेळ म्हणजे सापशिडी वगैरे या लेवलला मी जे बैठे घरात किंवा व्यापार किंवा अगदीच म्हणजे दगडकामाती त्यात राज्याला की पळून जायचं वगैरे असा माझा एक पूर्व इतिहास होता लहानपणीचा. त्यात कबड्डी प्लेअरचा रोल, त्यातनं नाटक म्हणजे काही असे 2-4 खेळतानाचे शॉर्ट्स दाखवले झालं असं होत नव्हतं. तेव्हा मंगेश सरांनी मला नेलं त्या खेळाडूंमध्ये, 2-3दा उतरवलं मैदानात, त्यांनी पाय ओढल्यावर त्यांनी काही होईना. पण मला ते कळत नव्हतं की मी काय करू, म्हणजे मी कबड्डी प्लेअर वाटेन नाटकात एरवीच्या सीनमध्ये, की त्यात काहीतरी असेल ना, की त्या मुली घरी काहीतरी वेगळ्या वागत असतील ना. आणि मग मला जो अभ्यास काही शिकले होते, कॅरेक्टरायझेशन म्हणा, त्याचा एक थोडासा वेगळ्या पद्धतीने उपयोग झाला. तो म्हणजे कबड्डी प्लेअरचा फोकस सापडला मला. म्हणजे मला कॉम्प्लेक्स होता की मी लुकडी होते तेव्हा जरा, आणि असं काही फार विशेष स्पोर्ट्सची अशी काही बॉडी नव्हती माझी. तर मला वाटायचं की अशी कशी असेल कबड्डी प्लेअर, असं नाही असू शकत, काहीतरी असायला पाहिजे. मला लक्षात आलं की ज्या मुली ज्या अशा खेळतात, ज्यांची भीती वाटते, ते बारीक किंवा जाड हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही, ते जेव्हा एंट्री करतात तेव्हा त्याच्या फोकसनी येतात आणि तशा बघतात, तेव्हा असं वाटतं की आता ही एक 8 जणींना घेऊन जाणार बाहेर. तर त्या फोकसचा मी नाटकात वापर करायचा प्रयत्न केला आणि जो बऱ्यापैकी वर्क झाला असं मला वाटलं तेव्हा, कारण ते आवडायचं लोकांना नाटक. फिल्म आणि थिएटर याच्यामध्ये किंवा टेलिव्हिजन, तेव्हा तू कुठे फिट तू आहेस असं तुला वाटतं का सगळीकडे आहेस? नाटक करताना मी जास्त खुलते असं मला वाटतं. मी तुला एक प्रश्न विचारू बाळा. हो. नाटक तू का करतेस? मोटिव्ह काय नाटक करण्याचा? मला जिवंत असल्यासारखं वाटतं नाटक करताना. म्हणजे मला छान वाटतं स्टेजवर परफॉर्म. मी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल फक्त स्टेजवर असते. मी स्टुडिओत पण नसते, मी घरात पण नसते, तितकी कम्फर्टेबल मी स्टेजवर असते. सो मला तिथे छान वाटतं, कोझी वाटतं. यू सी, थिएटर इज अ प्लेस वेअर समथिंग विच वी कॉल द एनर्जी वी रिसीव फ्रॉम नटराज गिव्स यू द चान्सेस टू कीप द स्टुडंट which is stored within you alive. रोज मी काल हे केलं होतं पण आज मी त्याच्यापेक्षा आज चांगलं करते, आणखीन चांगलं. ही संधी फिल्म्स टेलिव्हिजन तुला कुठेच मिळत नाही. रिमेंबर दिस.
व्हाईल डुईंग थिएटर आजचा प्रयोग आहे याच्यापेक्षा उद्याचा प्रयोग अधिक चांगला मी करू शकणार करेन. हो इट इज द ओनली प्लेस वेअर द स्टुडंट स्टोर्ड विदिन यू ही इट्स अलाइव्ह. खरं मुंबई पुणे मुंबई किंवा डबल सीट वगैरे फिल्म्स तू केल्यास विशेष काही तुला करावं लागलं का, विशेष अभ्यास? त्या रोलसाठी नाही, 2 रोल आले सिनेमातले असे. एक म्हणजे जो आपण केला होता आघात, आणि दुसरा म्हणजे जोगवा. जोगवा नावाची जी फिल्म केली, आय लाइक्ड इट. हो यू वर त्यामध्ये वंडरफुल. हा त्यामध्ये जोगतेणीचा रोल हो होता. मी पाहिलंय. आणि गंमत झाली त्याची अशी की त्याच्यात मला तुला एक प्रश्न विचारायचा, तो मी ब्रेक नंतर विचारेन तुला. मित्रमैत्रिणींनो, खूप छान बोलते आपली ही मुलगी. एक छोटीशी विश्रांती आपण घेतो, पुन्हा लवकरच परत येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत. दुसरी बाजूमध्ये आपण गप्पा गोष्टी करतो मुक्ता बर्वे यांच्याशी. मुक्ता, जोगवामध्ये तुझा आणि उप्याचा एक किसिंग सिक्वेन्स आहे. तुम्ही दोघांनी अप्रतिम कामं केलेली आहेत, अप्रतिम. तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आज आपला मराठी सिनेमा हळूहळू वेगळं वळण घेतो आहे, वेगळ्या उंचीवर जातो आहे. Suppose tomorrow the script demands, will you be ready to do a bold scene or bolder than this what you did in Jogwa? हो, म्हणजे मला जर कथा आवडली असेल, कंटेंट आवडला असेल त्यातला, आणि खरंच त्याची गरज असेल तर मी नक्की करेन. कारण आपण जेव्हा दुसरं पात्र करतो तेव्हा आपण वेगळं वेगळं कुणीतरी करत असतो. राईट. आणि त्या अख्ख्या कथेमधला तो एक छोटा भाग असतो जो कथा पूर्ण करण्याकरता गरजेचा असतो. अनफॉर्च्युनेटली अशा तऱ्हेने कामं करण्याकरता तयार असलेले नट, विशेषतः नट्या, यांचा गैरउपयोग, गैरफायदा नाही म्हणत मी, गैरउपयोग घेण्याकडे काही निर्मात्यांचा कल असतो. तर हा कल कसा आहे हे जाणण्याची शक्ती स्त्रीमध्ये अधिक असते. हो, असतेच असते. तर त्यावेळेला या 2 गोष्टींचा विचार करणं फार महत्त्वाचं ठरतं की स्क्रिप्टला त्याची खरंच गरज आहे का, माझ्यातला ॲक्टर मला काय सांगतो, म्हणजे इमेज वगैरे जाऊ दे, आणि मला याचा हेतू या निर्मात्याचा काय आहे तो कळतोय का. बरोबर. तर तेवढं. आणि आपल्या तुम्हाला हे कळतच आहे की आपण जे काम करतात त्यांना माहिती आहे, पण प्रेक्षकांसाठी सांगायचं तर एस्पेशली अशा प्रकारचे सिक्वेन्सेस जेव्हा असतात किंवा कुठलेही इमोशन्स असतात, रडण्याचे असतात, हसण्याचे असतात, ते खूप टेक्निकली केले जातात. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जास्त येतो. तो सीनसुद्धा शूट करताना एक तर खूप डिसेंट तुमचं सगळा ट्रूप असतो, तुमचं जो क्रू जो असतो तो फार डिसेंटली, आणि त्यातही संजय जाधव होता सिनेमॅटोग्राफर, त्यांनी तर जोगवामधली प्रत्येक फ्रेम ही पेंटिंगसारखी केली आहे. सो त्याचं लाइटिंग चाललं होतं, आणि तो थोडा आगे आजा उप्या, हां थोडा मुक्ती तू पीछे जा, हां अभी लाईट करेक्ट लेले वगैरे, या पद्धतीत तो सीन शूट करताना तेव्हा ऍक्च्युअल आपल्याला तिथे काहीच नाही. हां, तर ते खूप सुंदर दिसणं, आणि ते त्या सुंदर दिसण्याची गरज असेल तर सुंदर, त्याच्यातही एक सौंदर्य ते पाहणं. हां. आणि याचा मी आता हा प्रश्न तुम्ही मला विचारला, त्याचं एक खूप छोटीशी बॅक स्टोरी जी मी ललित कला केंद्रात असताना सांगते. जर मगाशी उल्लेख झाला की सखाराम बाइंडरमध्ये मी चंपाची भूमिका केली, तर त्यामध्ये एक छोटा सिक्वेन्स आहे की चंपा घरी येते सखारामच्या आणि साडी बदलते तिकडे, आणि ते हाबकतात सगळे, तो दाऊद आणि सखाराम. तर तो जो सिक्वेन्स होता तो आम्ही केला, तर तो माझ्या आईने माझ्याकडनं बसवून घेतला होता. म्हणजे ही जर मॅच्युरिटी असेल, तर जी गरज कळत असेल तर कोणालाही ते कळू शकतं माणसाला, की माझ्या आईनेच तो सिक्वेन्स बसवला होता की साडी बदलण्याचा स्टेजवरचा. तर मी काहीतरी 19 सेकंदात अंगाचा एकही भाग न दिसता स्टेजवर साडी बदलायचे, आणि तो अत्यंत छान कोरिओग्राफ केलेला सिक्वेन्स होता. त्यांनी इम्पॅक्ट यायचा की मी स्टेजवर दिसायची, एक साडी पडली, एक नेसली गेली, असे पदर घ्यायचे आणि मी वळायचे तर साडी बदललेली. पण मला तेव्हापासून माझ्या आईबाबांचं पण कौतुक याकरता वाटतं आता की हे अवघड आहे. म्हणजे तिने ते डिझाईन केलं, तिने ते बसवून घेतलं, तिने ते तालमी घेतल्या, आणि
त्यांनी तो सिक्वेन्स बसवला. तर हे पुढे वाढतच जाऊ शकतं म्हणजे जर गरज असेल. निर्माती आणि ॲक्टर या 2 भूमिका सध्या तू जगतेस. कुठली भूमिका जास्त अवघड वाटते? अवघड ॲक्टरचीच वाटते आणि करायलाही ॲक्टरचीच आवडते खरं तर. कारण निर्मात्याची भूमिका अवघड आहेच, प्रश्नच नाही. आणि माझ्याबरोबर एक खूप मोठा स्तंभ आहे दिनू पेडणेकर नावाचा. तर दिनू काकांशिवाय हे शक्य नव्हतं मला. म्हणजे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं म्हणून मी झेप घेऊ शकले. आम्ही एक बस घेतली. मला गंमत वाटते सगळ्याचीच. पण याची मुळात सुरुवात अशी झाली की मला माझ्या मनासारखं नाटक करता यावं असं होतं. म्हणजे टेक्निकली मला काही हे नको, हे परवडणार नाही, हे चालणार नाही, लेपल माईक नाही वगैरे, हे मला काही नको होतं. तर दिनू काका तसे नाही आहेत निर्माते म्हणून. पण मला असं वाटलं की का नाही, मग मी हे करून बघायला पाहिजे. म्हणून मी दिनू काकांबरोबर हे केलं आणि आता एक चांगला प्रकारे आम्ही प्रोडक्शन. विश यू ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू. ऑल द बेस्ट. पण तरी मला ऍक्टर म्हणूनच जास्त मजा येते अजून. गुड गुड. यू आर अ पेट लव्हर आय बिलीव्ह. हो. किती मांजरी आहेत? माझ्याकडे आत्ता 2 आहेत. लहानपणी 3-4 होत्या. पण मग मधल्या काळात मी मुंबईत शिफ्ट झाले. 15 वर्ष मुंबईत राहते. मग आता इथे आहेत का? ती एकटी होतीस तेव्हा मांजरांचं काय करायचं? इथे आहेत ना, 2 आहेत आत्ता. पण मग असताना सुद्धा मांजरी होते बरोबर? नाही, आत्ता घेतल्यात कारण आता माझ्या मावशी वेळ देऊ शकतात त्यांना. बरोबर. कारण आईबाबा म्हणायचे की तू आधी स्वतःला सांभाळून दाखव, मग तुझ्या मांजरी आणि कुत्री काय घरात आणायची ते, आणि आम्ही तिकडे येणार नाही होत सांभाळायला. बट आय हर्ड दॅट यू लव्ह ड्रायव्ह. एकदा तूच मला सांगितलं, मी तुला ओरडलो होतो की आता यू कॅन अफोर्ड अ ड्रायव्हर, पण तू म्हणलीस की नाही मला काका आवडतं ड्रायव्हिंग करायला. तर केव्हा शिकलीस तू ड्रायव्हिंग? आणि ड्रायव्हिंग करायला सुरुवात केल्यानंतर आता आज ज्या जबाबदाऱ्या असतात ड्रायव्हरच्या, त्याच्या संदर्भात काय काय करतेस का सुरू करताना? आता माझ्याकडे ड्रायव्हर आहे, ते मी ऐकलंय तेव्हा. कारण त्यानंतर असं काही झालं की खूप निर्माती झाल्यापासून मला झालं की दमायला होतं, तुम्ही थकता एका पॉईंट नंतर. पण मी ड्रायव्हिंगची पण गमतीशीर गोष्ट आहे. मी गाडी घ्यायची ठरवली, आईने सुचवलं मला की ताई तू आता गाडी घे, बस ट्रेन कधी टॅक्सी हे आता नको थांबव, कारण दमतेस तू आणि मग स्किनची काळजी घ्यायला पाहिजे वगैरे. म्हटलं बरं चला गाडी घेऊया. म्हणून मी एक गाडी घेतली, सेकंड हँड घेतली सुरुवातीला. पण ती घेतली आणि ती 2.5 महिने तशीच उभी होती, कारण तोपर्यंत मला ड्रायव्हिंगच येत नव्हतं. आणि मग मी ड्रायव्हिंग स्कूलला ॲडमिशन घेतली. त्या दरम्यान मी अमेरिकेला एका दौऱ्यासाठी गेलो होते. तिकडे मला सोनाली कुलकर्णी भेटली, आपली ॲक्ट्रेस, मोठी सोनाली कुलकर्णी. आणि ती मला म्हणली काय ग तू गाडी घेतलीस, तू चालवतेस, मुलींनी चालवायला पाहिजे गाडीवर. तिने मला सत्य प्रोत्साहन दिलं एकदम, मी चालवते तूही चालव. मी तशी अशी एक अमेरिकेतनं आले ती अशी एक सरसरून चालवायला पाहिजे जाता. आणि रसिका खूप उत्तम ड्रायव्हर. मी रसिकाला म्हणलं की त्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये माझं काही होत नाही आहे. ते आमचे जे गुरुजी होते ते पुळी लावून बसायचे असे ते करायचे. म्हणजे ब्रेक लगाव इतकंच त्याचं ड्रायव्हिंग होतं. पार्ल्या ते कसं छोटीशी राऊंड घेतली की संपायचं ते स्टेशन. तर मी म्हटलं की मला कसं तरी वाटतं. आणि तर ती म्हणली अगं तुला लाज वाटते का मुक्ते, माझी मैत्रीण आहेस तू, माझ्या ड्रायव्हिंगविषयी लोक कौतुक करतात, बस गाडीत. आणि रसिकाने 3 दिवसात मला गाडी शिकवली. कॉन्फिडन्स मिळणं गरजेचं होतं. आणि मग तिची गुरुदक्षिणा म्हणून 4थ्या दिवशी मी, कारण लायसन्स वगैरे होतं, परीक्षा दिली होती मी, नियम बियम सगळे येत होते, पण कॉन्फिडन्स नव्हता. गुरुदक्षिणा म्हणून 4थ्या दिवशी पार्ल्यातल्या माझ्या घरून गाडी काढली आणि बिंबिसारच्या तिच्या घराखाली गाडी नेऊन लावली आणि तिला फोन केला की खाली आहे. आणि ती आली खाली आणि 100 रुपयाची नोट अशी ओवाळून मला दिली की जिंकली, झालं, ही माझी शिष्या तयार झाली होती. तशी मी ड्रायव्हिंग शिकले. स्वयंपाक पण करतेस? बरं करते कुकिंग, पण खूप लहरी आणि आवडीने करते. पण इम्प्रोव्हायझेशन चालतात स्वयंपाकात. म्हणजे आमटी अशी असते वगैरे असं काही नियम नाही आहेत. आज हा वास छान वाटतोय, कोथिंबीर दिसली तर छान दिसेल, रंग आणि वासावर आधारित स्वयंपाक आहे म्हणजे माझ्यासारखं. ते इम्प्रोव्हायझेशन चालतात. व्हेजिटेरियन आहे, आवडीने व्हेजिटेरियन आहे. नॉनव्हेज अजिबात खात नाही. फिश हल्ली खायला लागले होते, पण खूप कमी खाते, मला आवडीने नाही खात. म्हणजे चिकन. आणि व्हॉट अबाउट सायकलिंग? हां, सायकल माझं पॅशन आहे, आवडतं. लहानपणी सायकलवरच अर्धा काळ गेलंय शाळांमध्ये, सायकलवर. 2 व्हीलर नंतर आली. पण मग मी मुंबईत आल्याला पण सायकल घेतली होती. जेव्हा मी माहीमला बँड्राला राहायचे PG म्हणून, तेव्हा मी काही ट्रॅव्हल करायचे. पण आता मी मुंबईत आता मी करते ना सायकलिंग. अच्छा. आता मी गोरेगावात राहते आणि मी अंधेरी वेस्टला मिटिंगांना वगैरे जाते. फक्त त्यांना मी गेल्या गेल्या सांगते की फक्त मी एक टी-शर्ट चेंज करून येते फक्त, कारण खूप तुम्ही तर मी फक्त जाते. सॅकमध्ये माझ्या कपडे आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे असतात. मी 8, 9, 10 किलोमीटरचा आरामात जाऊन येऊ शकते मी ठाण्याला वगैरे. हो,
यू आर ग्रेट. यू आर मला आवडतं, मजा येते. आय बिलीव्ह यू आर टेक्नो सॅव्ही, सर्फिंग वगैरे अमुक तमुक. त्याच्यात किती वेळ जातो? हल्ली जास्त जातो. हो, हा, जरा जरा जातो. काय मिळतं त्याच्यामध्ये का तुम्हाला? काहीतरी माहिती मिळत राहते काका. हा, मग ठीक आहे. खरंच मिळत राहते. नाही, नुसतंच आज मी हे जेवले आणि ह्या सिनेमाला गेले नाही, आणि ते नाही करत मी बात. हा, फेसबुक वगैरेवर मी कमी आहे, हा. त्याच्यामुळे माझे फॅन्स चिडतात पण की काय म्हणजे, कारण नाही तर मी आले आले आपला एक फोटो करून आधी ट्विट केला असता, पण ते मी नाही करत. हा. पण वाचन मी आता पुस्तकांची जागा काही काही वेळेला अशा गोष्टींनी घेतली. पुस्तक नाही कॅरी करत, पण आपण वाचतो ना. पण ड्रायव्हर तुझ्याकडे आहे तर तुला आता पाठीमागे बसून वाचायला हरकत नाही. मला गाडीत तसं नाही वाचता येत. बरोबर, म्हणजे कागदावरचं पण मला अदरवाईज वाचतेस ना? वाचायला आवडतं, बऱ्यापैकी वाचन होतं. गुड. सुरुवातीच्या काळात नाटकं जास्त वाचली. लिहिते, कधी कधी लिहिते. गुड. एक स्तंभ चालवत होते, लोकसत्तामध्ये पण चालवला. त्याचं पुस्तक वगैरे करायचं काही विचार आहे फक्त, पण अजून जरा बरं नाही. जरा नीना मावशीला आणि इला मावशीला दोघींनाही विचार. इला भाटे आणि नीना कुलकर्णी दोघींना विचार याबद्दल. विचार दे विल गाईड यू बोथ ऑफ देम. विचार. आता पुढे काय मग ठरवायचं? हेच ठरवलंस तू? लग्न बिग्नाचं काय करणार आहेस? काही ठरवतं काही नाहीये लग्नाचं, कारण आता मी किती छान हॅपी दिसते तुम्ही बघताय. त्यामुळे निर्णय घेऊन करायचं असं कुठलीच गोष्ट मी केली नाही आतापर्यंत. की करिअरच्या बाबतीत पण असं मी हे ठरवते आणि करायचं असं नाही, मी एक्सप्लोर करत जाते. आणि माझा एकच मोटो आहे की आत्तापेक्षा जास्त आनंदी होणार असेल तर मी त्या दिशेला जाईन. कारण मला फायनली आनंदाने झोप लागली पाहिजे रात्री आणि सकाळी जेवताना मस्त वाटलं पाहिजे. असा माझा दिवस या दोन गोष्टींवर आधारित आहे. तर तसं काही झालं तर मी त्या दिशेने जाईन. बरं, काही झटपट प्रश्न विचारणार आहे. तुला स्वतःला अपिअरन्स वाईज कसं राहायला आवडतं? कॅज्युअल. वाचन करायला आवडतं तर वाचनाची वेळ केव्हा? नाही, वेळ मिळेल तेव्हा. वेळ मिळेल तेव्हा. कॉलेजमध्ये होतेस तेव्हा तुला कोणी आवडता हिरो बिरो होता का? आवडायचा. खरं तर मी शाळेत असताना एका मैत्रिणीचा भाऊ आवडायचा. बरं. म्हणजे जास्त जवळची माणसं आवडायची. हो, बरोबर. मसावी आणि लसावी म्हणजे काय ग? महत्तम सामाजिक विभाजक आणि लघुत्तम सामाजिक विभाजक. बरोबर आहे. सामान्य विभाजक. नाटकाच्या तू आता एवढी नाटकं केलीस, त्याच्यामध्ये तुला आवडलेले 5 निर्माते त्यांची नावं पटापटा आठवतील? निर्माते फार नाही. मी काय झालं की दिनू काकांकडे 2 नाटकं केली, सुधीर काकांकडे 2 नाटकं केली आणि दत्ताकडे 1 नाटक केलं, चंदूकडे केलं. त्यामुळे या सगळ्यांचा अनुभव चांगलाच आला आणि जे रिपीट झाले त्यावरती जास्त चांगला आला. पण कविता कितपत वाचतेस? बऱ्यापैकी वाचते. 5 कवींची नावं? कुसुमाग्रज, शांताबाई, पाडगावकर, केशवसूत, अजून काय किती झाले? 4. नादो मानूर. ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर पहिली कामं कुठली करतेस? ड्रायव्हिंग बेल्ट लावते, आरसा ऍडजस्ट करते आणि फोन सायलेंटवर टाकते कारण डिस्टर्ब होतं. गुड. एक म्हण आहे तेवढी पूर्ण करून दाखव. वड्याचं तेल वांग्यावर. एका वाक्यात जर सांगायचं तर तू स्वतःबद्दल काय म्हणशील? मुक्ता बर्वे इज इक्वल टू व्हॉट? तुम्हाला वाटते तशी. गुड. मुक्ता, तू खूप बिझी आहेस हे मला माहिती आहे, तरी तू आमच्या ह्या कार्यक्रमाकरता वेळ काढलास म्हणून तुझ्या इथले येण्याबद्दल तुला मी धन्यवाद देतो. आमचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल मुकेश शर्मा, या निर्माते या कार्यक्रमाचे मिस्टर पाठक निरंजन, हा सगळा आमचा चमू जो आहे तंत्र विभागाचा तो आणि मी स्वतः, आम्हा सगळ्यांतर्फे तुला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि अजून संपलेलं नाही, तिथेच बसून ह्या कार्यक्रमाबद्दल तुला काय वाटलं एवढं तू ह्या पुस्तकामध्ये लिहायचं आहेस. 1 मिनिट, तू तिथेच बस. तू